त्यांनी तुला हेच सांगितलं ना? तुझ्या पत्रिकेत काही दोष आहे असंच सांगितलं ना? आरती, मला माहिती आहे का झालंय, कोणामुळे झालंय आणि हे सगळं कशासाठी घडतंय. तुला कळलं का मी तुला त्या आजी आजोबांकडे का नेलं होतं? मला जितकी तुझी माहिती आहे ना त्यावरून तू देवावर आणि पत्रिकेवर खूप विश्वास ठेवतेस. ठेव, काही हरकत नाहीये. हे बघ, पण मी तुला अशा जोडप्यांकडे नेलं होतं ज्यांची पत्रिका जुळली नव्हती. लग्न मोडणार होतं, पण आजही ते सोबत आहेत. त्या दोघांच्या भेटीतून तुला हे तरी कळलं असेल ना आरती, की पत्रिका जुळली काय किंवा नाही जुळली काय. मन जुळायला हवीत, एकमेकांवर प्रेम असायला हवं. अगं, त्यांच्या पत्रिका नव्हत्या जुळल्या, पण ते आजही एकमेकांसोबत आहेत आणि खुश आहेत. हे बघ, जोडप्याचा एकमेकांवर किती विश्वास आहे, ते एकमेकांना किती जुळवून घेतात यावर अवलंबून असतं लग्न टिकणं. आरती, आता मी तुला परत विचारतो, तू सांगणार आहेस का मला काय घडलं होतं ते? दादा, ती नाही बोलणार, पण मी तुला सांगतो गुरुजींनी मला काय सांगितलं ते मला म्हणाले की तुमची पत्रिका जुळते. तुम्ही असं काय सांगितलं तिला की ती अशी रडत गेली? आमच्या पत्रिका जुळत नाहीत का, की त्यात काही दोष आहे? अजिबात नाही, सगळे गुण जुळतायत हेच सांगितलं मी तिला. उत्तम पत्रिका आहेत दोघांच्या. मी तिला बरेच प्रश्न विचारले तुम्हा दोघांबद्दल. अगदी छान बोलत होती ती. मी हे सुद्धा सांगितलं की लवकरच तुमच्या दोघांच्या लग्नाचा योग आहे. पण मग ती निघून का गेली? रडत होती ती. अचानक काय झालं माहित नाही मला. ती एकदम उभी राहिली, म्हणाली मला नाही करायचंय लग्न. तुमचं नक्की प्रेम आहे ना एकमेकांवर, का तुम्ही एकटेच प्रेम करता? कारण सगळे गुण जुळतायत म्हटल्यावर मुलगी पळून का जाईल? तू नूतनताईंचा मुलगा आहेस म्हणून सांगतोय तुला, सांभाळून राहा रे बाबा. आजकालच्या मुलींचं काही खरं नाही. कळलं तुला गुरुजींनी काय सांगितलंय त्याला ते? आणि मला पूर्ण खात्री की तुला काहीतरी उलट सांगितलं. आरती, आता बोल, तुला गुरुजींनी नेमकं काय सांगितलंय ते? मला तर त्यांनी वेगळंच सांगितलं, भीतीच दाखवली. काय सांगितलं? त्यांनी आधी माझा हात पाहिला आणि त्यांनी सांगितलं की काय? अहो, काय बोलताय तुम्ही? जे आहेत तेच बघून बोलतोय. जे शास्त्र सांगताय तेच सांगतोय. बरोबर, पत्रिका हेच सांगतेय. हे शास्त्र खोटं ठरत नाही. आधी त्याचं आयुष्य चांगलं होतं, पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि खूप गडबड झाली. यापुढे सुद्धा सगळी उलथापालथ होणार आहे त्याच्या आयुष्यात. हे बघ, तुम्ही दोघे प्रेमात आहात, लग्न करणार आहात. मी काही तुम्हाला थांबवू शकत नाही, पण सांगणं माझं काम आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या पत्रिकेमध्ये मृत्यू षडाष्टक आहे. म्हणजे? मी तुला नीट समजावून सांगतो. तू जर विक्रांतशी लग्न केलंस तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. निश्चित आहे. काय? एक अनुभव आला आहे तुला. आता विषाची परीक्षा घ्यायची आहे का? हे बघ, मला खूप वर्षांचा अनुभव आहे. पत्रिका बघण्यात मी कधीच चुकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणीही बदलू शकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणी बदलू शकत नाही. तू प्रेम करतेस ना त्याच्यावर, मग तुला विक्रांतच्या मृत्यूचं कारण व्हायचंय का?
नाही ना? तू त्याच्यापासून दूर जा, तरच त्याला दीर्घायुष्य मिळेल. माझ्या विद्येची शपथ घेऊन सांगतो, हा मुलगा लग्न झाल्यावर 6 महिन्यात मरणार. विश्वास नसेल तर 10 लोकांना पत्रिका दाखव. सगळे माझ्यासारखं स्पष्ट बोलणारे नसतात. ते उपाय सांगतील, पण मी सांगतोय ह्यावर काहीही उपाय नाहीये. अजून एक, हा मुलगा तुझ्या प्रेमात वेडा आहे. तू जरी त्याला सत्य सांगितलंस तरी तो लग्नासाठी हत्या करेल. त्यापेक्षा उत्तम हेच आहे की तू त्याला काहीही सांगू नकोस आणि त्याच्या आयुष्यात निघून जा. हॅलो विजय, रेडी आहेस? हा सर. आता कळलं काय घडलं होतं ते? त्या गुरुजींनी याला एक सांगितलं आणि तुला दुसरं. आणि आरती, तू इतकी भोळी आहेस ना की तू त्या गुरुजींवर विश्वास ठेवलास. असं रडत बसण्यापेक्षा 3-4 ठिकाणी पत्रिका दाखवायची होतीस ना. बरं, आता चला माझ्या बरोबर. दादा, कुठे नेतोस तू आता? एक सरप्राईज स्टोअर आहे, चला. पण कुठे? एका बेटावर. मला त्या आजी आजोबांसारखं एक जोडपं दिसतंय. म्हणजे? कळेल तुला, चल. चल. बरं, मला सांगा अजून काय हवंय का तुम्हाला? हो हो, सगळी तयारी झाली. तुम्ही फक्त अंगठ्या आणलेत का सांगा. हो आहेत. हे बघा अंगठ्या. आमचे सर कधी काय मागतील ना त्यांचा काही नेम नाही बघा. बरं, अजून काय हवंय का? पेढे, नारळ, वेणी, हे तांबूळ, सगळं आहे. ये. इथे का आलोय आपण? मला काहीच समजत नाही. वेदांत रे समजेल. हे बघा, भटजी आहेत, हा विजय आणि मी. आणि आमच्या साक्षीने आज तुम्हा दोघांचा साखरपुडा होणार आहे. काय? साखरपुडा? आता? हो, त्यात काय इतकं? विजयनी सगळी सोय केली आहे. भटजी तयार आहे, तुम्ही दोघंही तयार आहात. दादा, थोडी घाई होत नाहीये का? अजिबात नाही. ऍक्च्युली थोडा उशीरच झालाय. वेदांत रे, काय करतोयस तू? असं कुठे होतं का? घरी कोणाला काही माहित नाहीये, कोणाला काही सांगितलं नाही आणि हा मी सरळ साखरपुडा करायचा. हो, ताप आला की कडू औषध प्यावंच लागतं. अरे पण कोणाला ताप आलाय? काय बोलतोयस तू? काही समजत नाही. आम्हाला समजेल असं बोल काहीतरी. आरती, सगळं समजेल. हे बघ, पत्रिकेत दोष होता. जर तुमचं लग्न झालं असतं तर विक्रांतच्या आयुष्यात काहीतरी बरं वाईट झालं असतं. आणि हे तुला सहन झालं नसतं म्हणून तू तिथून पळून निघून गेलीस. आणि दुसरीकडे तू नाहीयेस म्हणून हा परत दारू प्यायला लागला. म्हणजे त्यालाही हे सहन होत नव्हतं. याचा अर्थ काय? अगं, तुम्हा दोघांमध्ये मला ते आजी आजोबा दिसतात जे एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. सो तुमचा साखरपुडा झालाच पाहिजे. दादा, पण आई. हे बघ, आणि माझे आई अण्णा? सगळ्यांना समजवण्याचं सांगण्याचं काम माझं आहे. गुरुजी, तुम्ही विधी सुरू करा. बसा. मुलाने इथे बसा आणि मुलीने इथे बसा. बसा. हात जोडा. ओम प्रजापते तपसा वावृधानो सद्यो जातो ददिशे यज्ञमग्ने स्वाहा कृतेन हविषा पुरोगाया हि साध्या विरदन्तु देवाः. मनात जे काही असेल ते आमच्याशी अगदी स्पष्टपणे बोलायचं, मन मोकळेपणाने. विक्रांतच्या आईने माझा अपमान केलाय हे मी केव्हाच विसरलीये आणि त्याविषयी मनमोकळेपणाने आपण सगळे एकमेकांशी बोललोय. नाही वेदांत, हे बरोबर नाहीये. मी हे नाही करू शकत. का नाही करू शकत? तुम्हा दोघांना काय हवंय
लग्न ना, मग त्याआधी साखरपुडा करावाच लागतो. हो करावाच लागतो. सर तुम्ही पण करता का? विजय, सर नोकरीमध्ये आणू नका, मी गप्प बसतो. हा निदान अमूल्याला तरी सांगू दे. आरती आधी साखरपुडा करा आणि मग हवं तर जगाला सांगा. आरती, अगं साखरपुडा करायला काय हरकत आहे? कधी ना कधी आपण लग्न करणारच होत ना. मग साखरपुडा झाला की टेन्शन संपलं. मुलीकडून कोण आहे ते सांगा. मी आहे गुरुजी. आणि मुलाकडून मी आहे. अच्छा, पण आई, अण्णा, तुमची आई सगळे काय म्हणतील? सगळ्यांशी मी बोलेन आणि कुठे काही आग लागली ना तर फायर ब्रिगेड मी आणेन. गुरुजी तुम्ही सुरू करा. बसा. ओम 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 ब्रह्मानिते ब्रह्मविष्यादयामि सोमस्त्वा राजामृतेनाभिवस्तां भूर्वरियो वरिवस्ते अस्तु जयन्तत्वानुमनुवदन्तु देवाः. चला आता दोघांनी उभे राहा आणि दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला. चल. विजय, नाही, मी हे नाही करू शकत. मी माझ्या आई अण्णांना नाही फसवू शकत. मी त्यांना सांगितल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय नाही करू शकत हा साखरपुडा. अगं आपण फसवत नाही होत त्यांना. आरती इथून जाऊन आपण तुझ्या आई अण्णांचा आशीर्वाद घेऊ ना आणि मग आपल्या घरी. पण आई, मी बघतो ते. मी आहे ना. आणि तुम्ही प्रेम करता ना, मग का घाबरताय? नाही घाबरत नाहीये मी. पण आई अण्णा सगळ्यांचं स्वप्न आहे माझा साखरपुडा, माझं लग्न होताना बघणं. तयारी केली आईने. खूप वाईट वाटेल रे तिला. मी घरी वचन दिलंय की मी काही लपवणार नाहीये. आरती आपण काही लपवत नाही होत. त्यांना सांगणार आहोत फक्त एक अर्धा तास उशिरा. आरती, दादा म्हणतोय ना, मग करूया ना आपण साखरपुडा. अगं तो आपल्यासाठी काही करू शकतो, त्याच्यात खूप डेअरिंग आहे. का अंगठ्या घालायच्या आहेत, त्यात काय इतकं टेन्शन घेणार का? आणि मी तुमचं लग्न पण लावून दे. डोंट वरी. नाही, माझे घरचे असल्याशिवाय मी हा साखरपुडा नाही करू शकत. खूप वाईट वाटेल सगळ्यांना. वेदांत, तू प्लीज मला घरी सोड. मला नाही करायचं हे सगळं. विजय, हा सर. भटजींना इथेच थांबव आणि सामान गाडीत ठेव. ठीक आहे. चला. आता कुठे? सांगतो. चला. काय ग, काही कळलं का नाही आई, काहीच नाही. अहो काय करायचं, ही पोर अजून आली नाहीये. आई, आरती, आई, अगं काय? अगं तू कुठे होतीस? कुठे तू? एवढं घाबरवलंस तू. बरी आहेस ना? हो आई, मी बरी. आणि हे काय, तुम्ही दोघेही एकत्र आहात? काय काय प्रकार काय हा सगळा? अगं आम्हाला न सांगता कुठे गेली होतीस तू? काय ग? मी सांगतो. आरतीला मी घेऊन गेलो होतो. तिने लग्नाला नकार का दिला, ती तिथून रडत परत का आली याचा शोध घेण्यासाठी. आणि म्हणून मी कोणालाच न सांगता तिला घेऊन गेलो. आरती, तू आता तरी सांगणार आहेस का? गुरुजींनी तुला असं काय सांगितलं की तू तिथून घाबरून निघून आलीस? आरती, मी सांगू का? मी सांगते.
आई अण्णा, मी आणि विक्रांत जेव्हा गुरुजींकडे पत्रिका बघायला गेलो होतो तेव्हा माझा पत्रिकेवर विश्वास नाही, तुमचा आहे? चर्चा नाही, माझा सुद्धा नाही. माझा पण नाही, पण माझा आहे. अण्णा, त्यांनी पत्रिकेत बघूनच सांगितलं होतं ना हे सगळं. आरती, तुला आत्ता तरी कळतंय का हे सगळं का झालंय? अगं, त्यांनी तुझी पत्रिका पाहिली का नाही हे माहितही नाहीये. ते गुरुजी जे बोलले ना, ते तुझी पत्रिका वाचून बोलले नाही. ते फक्त पोपटासारखं बोलत गेले जे कोणीतरी त्यांना सांगितलं होतं. कोणीतरी असं ज्याला हे लग्न व्हायला नकोय, त्यांना कोणीतरी हे पडवून पाठवलं होतं. आता तू मला सांग, विक्रांतने आत्महत्याचा प्रयत्न केला हे त्यांनी फक्त तुझ्या समोर सांगितलं, त्याच्या समोर नाही. आणि ही गोष्ट त्यांना पत्रिका बघून कशी समजली? अगं, ऑब्व्हियसली दुसऱ्या कोणीतरी त्यांना ही माहिती पुरवली असणार. या मागचा सूत्रधार कोण आहे ना, हे त्या गुरुजींना भेटल्यावरच कळेल मला. अगं, एकाला हे सांगणं की तुम्ही सुखी राहाल, तुमचे सगळे गुण जुळतात, आणि दुसऱ्याला हे सांगणं की मृत्यूचा योग आहे. ह्यातच स्पष्ट होतंय ना की हे सगळं नाटक घडवण्यात येत आहे. सी, तुम्हाला लग्न करायचंय ना, मग मी आजच तुमचा साखरपुडा लावून देतो. एक मिनिट वेदांत. तुमची आई. अण्णा, मी माझ्या आईसाठी खूप काही केलंय. तिला हवं होतं मी राजकारणात यावं, पण मी नाही आलो. आणि एका गोष्टीत विरोध पत्करला हा काही गुन्हा नाहीये ना. आणि जर तिने होकार दिला तर ठीक आहे, नाहीतर मी विक्रांतला घर घेऊन देईन आणि नवीन बिझनेसही सेटअप करून देईन. आणि अण्णा, आता तसंही आपण फक्त साखरपुडा करतोय. लग्नासाठी मी आईला तयार करेन, पण तरी मला असं वाटतं की जरा विचार करा. अण्णा, माझा विचार करून झाला. चला तुम्ही. एक मिनिट वेदांत, थांबा. नाही, म्हणजे मला तुमचं मत, तुमची कृती सगळं पटतंय, पण तरी मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचंय. म्हणजे हे नातं आम्हाला हवंय, तुम्हाला दोघांना सुद्धा हवंय, पण तरी ज्या पद्धतीने हे नातं जुळवण्याचा प्रयत्न करतो ना आपण, त्यामुळे कोणीतरी दुखावलं जाणार आहे. अण्णा, त्यांचा विचार मी करेन, आईला मी फेस करेन. नाही, पण तरी ते दुखावलं तर जाणारच ना, हे तर नक्की. हे बघा वेदांत, काय ज्या नात्यामुळे ना दोन कुटुंब जवळ येतात, त्याच नात्यामुळे दोन कुटुंब दुरावतील. कारण आपल्या समाजामध्ये लग्नामुळे काय फक्त नवरा बायकोच एकत्र येत नाही, दोन कुटुंब एकत्र येतात. दोन वेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येतात या लग्नबंधनामध्ये. नाही, खरं तर तुम्ही आलात, या दोघांनाही एकत्र आणलं, आरतीचे डोळे उघडलेत तुम्ही, खूप आहे. म्हणजे आजकाल एवढं तरी कोण करत? खरं सांगू का, विक्रांत आणि आरती दोघेही एकमेकांसोबत अगदी खुश राहतील, खूप खुश राहतील, खात्री आहे मला. पण जसे तुम्ही दोघं आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटायला लागलात, तसंच मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा व्हायला हवं ना, बरोबर की नाही? म्हणून मला काय म्हणायचंय की जे काय करायचंय ना, ते सगळ्यांच्या संमतीने करूया, प्रयत्न करू ना. काय, आणि तरी समजा जर विरोध कायम राहिला तर आपल्याला ऍटलीस्ट समाधान तरी राहील की आपण कोणाला अंधारात नाही ठेवलं, बरोबर ना? तुम्ही प्रयत्न करा, कदाचित तुमचे विचार तुमच्या आईला पटतील सुद्धा, काय सांगता येत. काय आम्हा म्हातारांना नवीन विचार स्वीकारायला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. कसं आहे वेदांत, माझ्या आरतीमुळे तुमच्या आणि तुमच्या आईमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद व्हायला नको आहेत. नाही होणार, मी बोले नाहीशी. आणि
कोणालाही न सांगता मी आरतीला असं घेऊन गेलो, एक धाडसी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तुम्ही सगळे खूप घाबरलात, तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल खरंच. अरे नाही नाही नाही, अजिबात असं वाटून घेऊ नका. आम्हाला पटलंय खरं तर, पण तुम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्यच केलंय. म्हणजे आरतीसाठी हा मार्गच अगदी योग्य होता. नाही तर तिने आणखीन उशीर केला असता खरं सांगायला, नाही का? पत्रिका आणि इतर काही बाबतींमध्ये ती आमच्या सुमनवरती गेली आणि लगेच विश्वास बसतो तिचा. खरं तर आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे, खूप आभारी आहोत. ठीक आहे, आम्ही येतो. आरती, काळजी घे. अण्णा चल, चल.